तर आत्ता वाजले आहे सकाळच्या 7 आणि मी चालले आहे पुण्याला. तर जे बी मित्रांनो, पुण्याला जाण्याचं एकच कारण होतं, ते फक्त 14 एप्रिल. मला करायची होती पुण्यामध्ये 14 एप्रिल साजरी, ते पण भाई आणि वहिनीसोबत. मग काय केला अचानक प्लॅन आणि बसले सकाळच्या 6च्या गाडीने. A few moments later. तर मित्रांनो, आता वाजले दुपारची 1 आणि मी आता आहे वाघोलीमध्ये. अर्धा 1 तासात मी येरवड्यात पोहोचेल, पण मला रोडने शूट करता येणार नाही कारण की माझ्या हातामध्ये खूप सारं वजन आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो, भेटूया मेट्रो स्टेशनला, चला. तर हे आहे आपल्या पुण्याचं मेट्रो स्टेशन. मी आहे सध्या येरवड्या स्टॉपला. चला आता आपण बसूया मेट्रोमध्ये आणि जाऊया. भैयासोबत मस्ती करून झाल्यानंतर आम्ही निघालो विश्रांतवाडीकडे, पण त्याआधी आम्ही आत्याला भेटलो आणि मग विश्रांतवाडीकडे आलो. इथला नजारा तुमच्या डोळ्यांनी पहा, कसली भीड आहे. चालतानाच एवढी भीड दिसत आहे, तर पुढे किती भीड असेल. आम्ही जसं जसं आतमध्ये एंटर करत होतो तशी तशी गर्दी वाढत होती. आम्ही आतमध्ये आलो ना, तेव्हा तर विचारूच नका, एवढी गर्दी होती की पाय ठेवायला पण जागा नव्हती. काही लोक तर गाडीवर जाऊन डान्स करत होते. इथं असा विषय झाला होता ना मित्रांनो, विश्रांतवाडी की जयंती बोलते सबको बोलते, असली भारी जयंती होती. आणि इथले जे फटाके होते ना, ते नॉनस्टॉप अर्धा तास झालं वाजत होते. मी ते फटाके बघून आणि हे गाणे ते एक नंबर फिलिंग होते मित्रांनो. आणि हो, ही फक्त रात्रीच्या 12 वाजताची जयंती होती बरं का. हे कसं झालं, अभि तो सिर्फ ट्रेलर देत आहे, पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो पेजला नक्कीच फॉलो करा.